जय श्री श्याम. आज आपण तयार करणार आहेत लेदरची क्रॉसबॅग. हॅलो हाय नमस्कार. प्रियाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एक क्रॉसबॅग बघणार आहेत. हे मी लेदर घेतलेलं आहे. हे लेदरची मी मापं तुम्हाला आता सांगते. 9.5 बाय 7 ही 2 भाग घेतलेली आहे. बॅगला बेल्ट लावण्यासाठी त्याच्यातलाच तुकडा घेतलेला आहे. त्याची लांबी 5 बाय 2.5 आहे. बेल्टसाठी आपण 2.5 49 हा बेल्ट तयार करण्यासाठी घेतलेला तुकडा आहे. पट्टा घेतलेला आहे. याची लांबी सांगते 21 आहे. याची रुंदी 5. साधारण 10.5चा पट्टा सोडायचा. 10.5चा जो स्क्वेअर घ्यायचा आणि इथून 1-1 इंचाचं माप घेऊन असे ट्रायंगल कट द्यायचे. दोन्ही बाजूला इथे पण 2 इंच आहे. याची ही रुंदी कट देण्याची लांबी 6ची आहे. इकडून 6 आणि इकडूनही 6. ही 5 mm ची चेन घेतलेली आहे. 3 mm ची चेन घेतलेली आहे आतल्या कप्प्याला. रनर घेतलेले. लेदरच्या बेससाठी अस्तर घेतलेला आहे आणि आतला जो कप्पा करायचा आहे त्याच्यासाठी अस्तर घेतलेलं आहे. 6 बाय 10चा आहे आतला कप्पा. आणि एक हे अखंड अस्तर घेतलेलं आहे. फोल्ड मारायचा. एकदा हा एक फोल्ड मारायचा. हे 2 फोल्ड झाल्यावर एक तिसरा असा याच्यावर एक असा फोल्ड मारायचा. इथे आपण पहिले बेल्ट शिवून घेणार आहेत. लेदर हे ओढलं की ताणलं जातं, त्याच्यामुळे हे ओढायचं नाही. एकदम आल्हाद हाताने एकमेकांवर हे असं ठेवायचं आणि ह्याला टिप मारायची. बेल्टला टिप मारताना मशीनच्या फूटची एक बाजू ही बेल्टवर हवी आणि एक बाजू खाली हवी. अशा पद्धतीने जर टिप मारली तर त्या लेदरच्या बेल्टला फिनिशिंग येते. बेल्टच्या दुसऱ्या बाजूने देखील मी अशीच टिप मारून घेणार आहे. एकसारखी टिप सगळीकडे बसलेली आहेत. हे बघा. इथे लेदरचे जे 2 तुकडे घेतले होते कट करून त्याच्यातला एक भाग घेतला आहे. 5 mm ची आपण चेन घेतलेली आहे. ही अशी उलटी ठेवायची. हे जे अस्तर आहे हे याच्यावर असं उलटं ठेवायचं. या अस्तरची आतली बाजू वरती ठेवायची. ही बाहेरची बाजू आणि ही उलट बाजू ही वरती ठेवायची अशी. आणि त्यावर आपण परत एक टिप मारून घेणार आहेत. अशी जर टिप टाकली तर चेन ही दिसत नाही आतल्या बाजूने. फिनिशिंग सहित आपला एक भाग तयार होतो. तर हे असं घालून हे असं करून घेणार आहेत. आणि ह्याच्यावर एक टिप टाकणार आहेत. आपला एक भाग तयार झालेला आहे. टिप टाकल्यामुळे फिनिशिंगही छान आलेली आहे. आता ह्याच्या चारही बाजूने आपण दाखवल्याप्रमाणे टिप मारून घेणार आहे. इथे दुसरा भागही मी तसाच तयार करून घेणार आहे. ही अशी वर ठेवायची आणि ही बाहेरून येणारी बाजू ह्याच्यातला फरक सांगते. हे असं बघा खरबडीत त्या हाताला असं खरबडीत लागतं आणि हे एकदम स्मूथ लागतं हाताला. मग ही बाजू अशी, ही लेदरची बाजू सरळ आणि ही बाजू सरळ, हे असं ठेवायचं आणि मग ह्याला आपण एक टिप मारून घेणार आहेत. घेऊया. हे पलटल्यावर ही बाजू बरोबर आत आली. हे बघा.
हे असं वर व्यवस्थित आलं. आणि आता आपण ह्या बाजूने परत एकदा दाबटीप टाकताना ही एक बाजू खाली पाहिजे आणि एक बाजू वर पाहिजे. दुसरी बाजू पण मी इथे अशीच तयार करून घेतली. त्याच्यातल्या एका भागाला आपण चारही बाजूनी टीप मारून घेणार आहेत. आता आपण क्रॉसबॅकचा जो बेस आहे त्याला अस्तर लावून घेणार आहे. इथे आपण आतला कप्पा तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी जे आपण अस्तर घेतलं होतं त्यावर चैन ही उलटी ठेवून त्याच्यावर एक टीप मारून घेऊया. त्यावर देखील एक दाबटीप टाकायची आहे. क्रॉसबॅकचे आपण 2 भाग तयार केलेले होते साईडचे. त्याच्यातल्या एक भागाला आपण टीप मारली होती. आता एक भाग आपण हा असा ओपन करून घेणार आहे. त्याच्यावर चैन ही उलटी ठेवून आपण आतला कप्पा तयार करणार आहेत. अस्तर एका बाजूला करायचं आणि इथे आपला आतला कप्पा तयार होतो. इथे आपण 3 mm ची चैन वापरली आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात लहान रनर जे असतं ते वापरलेलं आहे. आता आपण ह्याच्या चारही बाजूनी टिपा मारून घेणार आहोत. टिपा मारताना लेदर हळुवारपणे हाताळा, ओढू नका. इथे आपण आता साईडचा जे उरलेला आहे ते आपण व्यवस्थित कट करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकतात आतला कप्पा हा एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. आता बॅकचे जे 2 साईड पट्टे आपण तयार केलेले आहेत त्याच्यात रनर इन्सर्ट करून घेणार आहेत. रनर लावायला फक्त 5 मिनिटं लागतात. मधून रनर एकदा घालून लॉक करून घ्या आणि परत ते रनर पहिल्या बाजूने घाला म्हणजे चैन लॉक होते. येथे मी व्हिडिओ लॉंग होईल म्हणून दाखवलेलं नाही आहेत. 2.5x5चा तुकडा घेतलेला आहे लेदरचा. तो आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून इथे त्या पट्ट्याची सुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकतात. आता आपण त्याला मधून कट करून घेणार आहे. इथे मी 2 कड्या आणि एक ॲडजस्टेबल घेतलेला आहे. आपण आत्ता शिवलेले जे बेल्ट आहे त्याच्यातला एक बेल्ट घेऊन तो एका कडीत घालून फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्या एका बाजूने टीप मारून घ्यायची आहे आणि वरील बाजूने जर तो हालत असेल तर वरच्या बाजूने देखील आपण त्याला टीप मारून घेणार आहोत. सरळवर सरळ बाजू ठेवून हे कडी बेल्ट आपण लावणार आहे. आपण लेदरचा जो बेस घेतला होता त्याचा मध्य काढून घेऊया. तो मध्य बरोबर चैनीवर ठेवायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं ठेवून त्यावर आडवी आपण टीप मारणार आहोत. हे दोन्ही बाजूनी मी बेल्ट शिवून घेतलेले आहेत. तसंच आपण थोडं थोडं ॲडजस्ट करून पूर्ण स्क्वेअरला बेल्ट हा लावून घेणार आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही लावू शकतात. येथे स्क्वेअरला जेव्हा आपण बेस लावतोय तेव्हा सुई मशीनमध्येच ठेवायची आणि कपडा फिरवायचा आहे. पूर्णपणे सुई काढायची नाही. हळूहळू ॲडजस्ट करून हा बेल्ट आपल्याला लावावा लागतो. दुसऱ्या बाजूलाही फिनिशिंगमध्ये बेस हा लावून घेणार आहेत. तुम्ही बघू शकतात माझा बेस हा लावून तयार झालेला आहे. बॅगचा स्क्वेअरही तुम्ही बघू शकतात. खूप छान आपली अशी बॅग तयार झालेली आहे. आता या बॅगला मी परत उलटं करून आतल्या बाजूने जिथे मी बोटाने दाखवते त्या बाजूने मी पायपिंग करून घेणार आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग चांगली येईल आणि रफ एजेस कुठे दिसणार नाही. दोन्ही बाजूला मी असंच फिनिशिंग करून घेणार आहे पायपिंग करून. इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला बॅगच्या आतल्या बाजूने कुठेही स्टिचिंग दिसणार नाही.
फिनिशिंगमध्ये आपली बॅग तयार झालेली आहे. इथे मी एक ॲडजस्टेबल घेतलेलं आहे. त्यात आपण एका बाजूने बेल्ट घालून दुसऱ्या बाजूने काढून घेणार आहेत आणि परत हा आपण स्क्वेअरची जी कडी तिच्यात घालून आतल्या बाजूला आतल्या कडीत परत घालून आपण आडवी टीप मारून घेणार आहे. इथे तुम्हाला जर समजलं नसेल तर मला प्लीज कमेंट करा. मी त्याच्यासाठी ॲडजस्टेबल कसं लावायचं याच्यावर सेपरेट व्हिडिओ तयार करेल. इथे आपण दुसरा राहिलेला पट्टा सिंगल कडीत घालून आडवी टीप मारणार आहोत. येथे आपली लेदर बॅग फिनिशिंगमध्ये तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.